आपल्या जीवनात अंधार पसरवणारे हे सर्वात जवळचे आपलेच गद्दार असतात. अशा लोकांना वेळच ओळखायला शिका. नमस्कार मित्रांनो, अनेकदा असं होतं की आपण इतर लोकांशी बोलण्यात इतके व्यस्त होतो की आपल्याला हेच लक्षात येत नाही की कोणत्या गोष्टी बोलाव्यात आणि कोणत्या गोष्टी बोलू नयेत. अशा परिस्थितीत आपण अशा गोष्टी सुद्धा सांगायला लागतो ज्या खरं तर सांगू नयेत, आणि याच चुकीमुळे नंतर आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं आणि पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीच राहत नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्याशी संबंधित काही खाजगी गोष्टी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नये, मग तो कितीही जवळचा का असेना. असं केल्यामुळे आपण स्वतःसाठी अडचणी ओढून घेऊ शकतो. आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये काही नीतिमत्ता दडलेली आहे. दुसऱ्यांना काय सांगू नये. तर मग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल जर नवीन असेल तर माझ्या थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत की घरगुती गोष्टी. अनेक लोक असे असतात जे आपलं घर आणि कुटुंब यांच्याशी संबंधित गोष्टी आपल्या मित्रांशी, नातलगांशी किंवा कुठल्याही अनोळखीच्या व्यक्तीशी शेअर करत असतात. असे लोक नंतर खूप पश्चाताप करतात. आपल्या घरातील गोपनीय गोष्टी इतरांना सांगितल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर गैरसमज, मनमुटाव आणि अविश्वासाची भावना निर्माण होते. घरातील गोष्टी घरातच ठेवाव्यात, यामुळेच आयुष्य अधिक सुखद आणि शांततेचं होतं. प्रत्येकाच्या घरात आणि जीवनात काही ना काही लहान मोठ्या समस्या असतातच. याशिवाय पती पत्नीचं नातं आणि त्यांचं वागणंही पूर्णपणे गोपनीय ठेवावं. बरेच मूर्ख लोक आपल्या पत्नीशी आपलं नातं कसं ठेवावं, वागणं कसं आहे हे दुसऱ्यांना सांगतात. ही चूक कधीही करू नये. कधी तुमच्या कुटुंबातील गोष्टी नेहमी गुप्त ठेवा, अन्यथा ऐकणारे लोक फक्त मजा घेऊन निघून जातील, पण पश्चाताप तुम्हालाच करावं लागेल. काही वेळासाठी दुसऱ्यांकडून सहानुभूती मिळण्याचा मोह होऊ शकतो आणि त्यातून थोडं समाधानही वाटू शकतं, पण त्यातून तुमचं दुर्बलपण समोर येतं. म्हणूनच तुमच्या कुटुंबातील गोष्टी, वादविवाद किंवा भांडणं कधीही कोणालाही सांगू नयेत. जर दुसरं काही आहे ते म्हणजे आपल्या उत्पन्नाबद्दल बोलणं. अनेक लोकांना हे जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता. तुम्ही जर थेट सांगितलं नाही तर असे लोक दुसऱ्या मार्गाने विचारपूस करून किंवा अंदाज लावून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही तुमचं उत्पन्न दुसऱ्यांना सांगितलं तर त्यांना गरज पडल्यावर सर्वप्रथम तुम्हीच त्यांच्या लक्षात याल, कारण त्यांना वाटेल की तुमचं उत्पन्न चांगलं आहे. आणि जर तुम्ही कुठल्याही कारणाने त्यांना पैसे देऊ शकला नाहीत तर तुमच्यात मतभेद होऊ शकतात, कारण लोक असं समजतील की तुमच्याकडे पैसा असूनही तुम्ही मदत करत नाही. दुसऱ्या बाजूला जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर लोक तुमची थट्टा उडवतील. तुम्ही उत्पन्न आर्थिकदृष्ट्या किंवा जितके गोपनीय ठेवतात तितकं तुमच्यासाठीच ते चांगलं असतं. फक्त यासाठी नाही की लोक तुमच्याकडून उधार मागतील आणि नंतर परतही करणार नाहीत, तर यामागे आणखीही अनेक कारणं आहेत. म्हणूनच आर्थिक बाबतीत तुमचे आणखीही ओळखीचे लोक किंवा नातेवाईक यांच्यापासून गोपनीयता राखण्याचा सल्ला दिला जातो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही एकच गोष्ट तुमच्या पत्नीपासून लपवताय तर हेच धन तुमच्यासाठी दुःखाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या बाबतीत नीट विचार करा आणि तुमच्या पत्नीपासून कधीही काही लपवू नका. तिसरं म्हणजे आपल्या भूतकाळातील चुका आणि भविष्यातील योजना. भूतकाळातील केलेल्या चुकांबद्दल कधीही इतरांना सांगू नका, कारण तुम्हालाही माहीत आहे की चुका या पुन्हा सुधारता येत नाहीत आणि त्याबद्दल इतरांना सांगण्याची काहीही उपयोग नाही. पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधाऱ्या बाजू इतरांच्या समोर ठेवलात तर त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक नकारात्मक विचार निर्माण होतो आणि तो नेहमी तुम्हाला त्याच्या दृष्टिकोनातून पाहतो. इतकंच नाही तर तो व्यक्ती ही गोष्ट इतरांनाही सांगू शकतो, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिमाही बिघडू शकते. यात दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनांबद्दल किंवा रणनीतींबाबत देखील कोणालाही काही सांगू नका, कारण जर तुम्ही त्या कामात यशस्वी झालात नाही तर लोक ठिकठिकाणी तुमचा उपहास करतील आणि जे लोक तुम्हाला आवडत नाहीत किंवा तुमच्याशी द्वेष बाळगतात ते लोक तुमच्या योजनांना अपयशी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. म्हणून अशा गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्याच हेच शहाणपणाचं ठरतं. पुढची गोष्ट म्हणजे आपली कमजोरी आणि ताकदीबाबत बोलणं. अनेकदा माणसाला स्वतःच्या कमजोरी आणि ताकदीबाबत पूर्ण जाणीव असतेच असं नाही, पण जर तुम्हाला तुमच्या कमजोरी किंवा ताकदीची जाणीव असेल तरीही ती कोणासोबतही शेअर करू नका, कारण जर लोकांना तुमची कमजोरी कळली तर ते तुम्हाला दुर्बल समजून तुमच्याशी वाईट वागू लागतील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या दडपण्याचा प्रयत्न करतील. ते सतत तुमच्या कमजोरीचा फायदा घेतील आणि तुम्हाला त्रास देतील. दुसरीकडे जर लोकांना तुमची ताकद समजली तर तीच लोक पुढे जाऊन तुमची कमजोरी बनू शकतात, कारण एकदा का लोकांना
तुमचं बलस्थान समजलं की ते ताकदीला निष्पन्न करण्याचा मार्ग शोधतील आणि तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे या दोन्ही गोष्टींबाबत सतर्क राहा आणि तुमच्या कमजोरी किंवा ताकदीबद्दल कोणालाही काहीही कळू देऊ नका। पुढचं म्हणजे आपल्या अपमानाबद्दल बोलणं। जर सर्वात सार्वजनिकरित्या तुमचा अपमान होत असेल तर त्या ठिकाणी ठामपणे उत्तर द्या। मात्र अनेकदा काही व्यक्तींना परिस्थितीच्या माऱ्यामुळे अपमान सहन करावा लागतो। अशा वेळी त्या अपमानाला मनात फार काळ न ठेवता, जागा न देता त्यावर विचार करा की पुन्हा कोणीही तुमच्याशी अशा प्रकारे वागण्याचं धाडस करू शकत नाही। हेही लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमच्या अपमानाबद्दल इतरांसमोर हारले किंवा स्वतःला कमी लेखलं तर अशा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींचा फायदा नक्कीच घेतात। अर्थाने सहानुभूती बाळगतात। जी लोक सहानुभूती मिळवू इच्छितात तेच इतरांशी आपल्या अपमानाविषयी चर्चा करत राहतात। पुढचं म्हणजे आपल्या मनातील गोष्टी मनात अशा ठेवा की काही गोष्टी ज्या उघड केल्यास तुम्ही स्वतःसाठी संकट ओढून घेऊ शकता। मनात हजारो प्रकारचे विचार येत असतात। कदाचित एखाद्या गोष्टीबाबत नैराश्य, राग, चिडचिड किंवा घृणा वाटत असेल, पण बुद्धिमान माणसं केवळ तेच विचार करतात किंवा व्यक्त करतात जे त्यांच्या फायद्याचे असतात। खरं तर अशा नकारात्मक भावना जर तुम्ही सार्वजनिकपणे मांडल्या तर लोक तुमच्याबद्दल एक विशिष्ट प्रकारचं मत तयार करतात आणि एकदा का लोकांचं तुमच्याबद्दल नकारात्मक मन बनलं की मग ते तुमच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष देत नाहीत। तुमचे 100 चांगली कृती सुद्धा तुमच्या मनातील त्या एक नकारात्मक विचारांना तुलनेत दुर्बल वाटू लागतात। पुढचं म्हणजे तुमचे अपूर्ण स्वप्न किंवा अपयश। आपण प्रत्येक जण आयुष्यात काहीतरी स्वप्न पाहतो, काही उद्दिष्ट ठरवतो, पण ती सगळीच पूर्ण होतात असं नाही। काहींना अपयश मिळतात तर काही गोष्टी अर्धवट राहतात। हे अपूर्ण स्वप्न किंवा अपयश जर तुम्ही सगळ्यांना सांगू लागलात तर अनेक जण तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। काही जण तुमचा उपहास करतात तर काही तुमच्या अपयशाचा फायदा घेऊन तुमचं मनोधैर्य हे खचवतात। म्हणून अशा गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवाव्यात। आत्मचिंतन करावं आणि योग्य वेळी योग्य लोकांबरोबर चर्चा करावी। या व्यतिरिक्त आपल्याला चुकून सुद्धा आपले दुःख किंवा एखादं गुप्त रहस्य दुसऱ्यांना सांगू नये। असं केल्यास ते तुमच्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं। कारण जेव्हा परिस्थिती बदलते किंवा एखाद्याशी मैत्री तुटते तेव्हा हे सर्व गुप्त राज सार्वजनिक होऊ शकतात आणि तुम्ही लोकांच्या विनोदाचा विषय बनू शकतात। अशा प्रसंगी निर्माण होणारं दुःख फारच तीव्र असतं। त्यामुळेच अशा गोष्टी कधीही जगासमोर करू नयेत। तर मित्रांनो, या सर्व होत्या त्या आजच्या गोष्टी ज्या आपण गोपनीय ठेवायला हव्यात। जगात प्रत्येक व्यक्ती तुमचा भला चिंतणारा नसतो, म्हणून काही गोष्टी मनातच ठेवणं हे शहाणपणाचं असतं। कोणी कितीही जवळचं मग का असेना, गुप्तता ही अनेक वेळा तुमचं रक्षण करते, तुमच्या प्रतिष्ठेचा आदर राखते आणि तुम्हाला मानसिक स्थैर्य हे देत राहते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका। पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत। तोपर्यंत